गाईज आपल्याला आता एक कॉल आलेला आहे हिंगडाशियानामधून, कोलारे गावातून, आणि साप कुठला आहे माहीत नाही आहे आपल्याकडे. आता स्टिक नाही, आपण ॲक्च्युअल बाहेर होतो थोडंसं, तर आता तिकडे जाऊन बघूया कुठला साप आहे. आणि जे नवीन सर्पमित्र आहेत त्यांना, जे नवीन आता नुकतेच सर्पमित्र चालू केले त्यांना एक आव्हान आहे, असे कॉल आले तर तुम्ही कंपल्सरी स्टिक घेऊन जा. आम्हाला झाला आहे बऱ्यापैकी एक्सपिरियन्स, सो आम्ही हँडल करतो. म्हणजे स्टिक नसली तर इतर कुठली काठी घेऊन किंवा छोटी सळई घेऊन वगैरे आम्ही हँडल करू शकतो. सो लेट्स चेकआउट. पहिले कुठला साप आहे तो बघूया आणि रेस्क्यू करूया. चला मग. इधर तो नहीं आएगा नहीं, जगह तो है उसको. कुठं दिसतं नक्की तुला? इथं खाली येतो. बस 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 थांब. गेला गेला गेला. सरक 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 सरक. अरे थांब थांब, इथंच थांब. गेला गेला गेला. एक मिनिट. रुको रुको रुको, साइड हो जाओ रुको जरा. नहीं जाएगा दुकान में. ओ मी बाहेर आला बघ तिला, इकडे येईल बाहेर. त्याला जाऊ दे, रस्ता सोड थोडा. नाही फ्रीजच्या खाली. थांब जरा, थांब. तो कोपरे दे बघ. थांबा. रुको एक मिनिट. बरनी मागे हो. बरनी कहाँ रखा? नीचे. झाकण कुठे बरणीचं? ढक्कन किधर है बाजरे का? झाकण घेतो बघ इथे. लवकर घे झाकण. ढक्कन लाव. घे झाकण घे. हो, आता आपण इथं रेस्क्यू करायला आलो होतो आणि फ्रीज खाली साप होता. या फ्रीज खाली होता साप. आपल्याला वाटलं धामण आहे, पण नाग निघालेला आहे. साईज छोटी आहे आणि आपल्याकडे महाराष्ट्रात नागाला शंकराचा अवतार मानतात किंवा शंकराचं वाहन मानतात. तो गर्दी तुम्ही बघू शकता, दर्शन घ्यायला किती आले. तर आपण रिलीज करायला लवकरच चाललोय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं रेप्टाइल्स वर्ल्ड या आमच्या चॅनलवरती. आणि आज आपल्याकडे इंडियन स्पेक्टेकल कोब्रा आहे. आज माझ्याकडे स्टिक पण नाही आहे. नॅचरल हॅबिटॅटमध्ये समजा जर तुम्हाला साप आढळला तर दूर कसा ठेवता येईल किंवा त्याला आपल्यापासून, म्हणजे आपलं संरक्षण त्याच्यापासून झालं पाहिजे तर कसं करता येईल हे दाखवण्यासाठी तुम्हाला स्पेशली हातामध्ये झाडाची फांदी घेतलेली आहे. दाखवणार आहे की तुम्ही कसं करू शकता. मी जसं करतो तसं करायला जाऊ नका, कारण मी हा खालून रेस्क्यू केलेला आहे आणि रिलीजला आलेलो आहे. फक्त जर तुम्ही कुठे वन विभागामध्ये किंवा असं बाहेर ट्रिपला गेलात जंगलामध्ये तर तिथे तुम्हाला काठीच्या साहाय्याने साप कसा लांब ठेवता येईल हे दाखवण्यासाठी फक्त मी काठी घेतलेली आहे. बाकी काही त्याच्यामध्ये असा इश्यू नाही आहे. सो आज आपण बघतो इंडियन स्पेक्टेकल कोब्रा. हिंगडाशियाना नावाची एक बिल्डिंग आहे कोलारेमध्ये,
तिथे एका दुकानामध्ये कोल्ड्रिंकच्या फ्रीजरखाली हा साप होता आणि पहिले त्यांनी सांगितलं होतं की धामण आहे म्हणून, पण ज्यावेळेस आम्ही त्याला बघितलं स्वतःच्या डोळ्यांनी तेव्हा समजलं की धामण नाही तर इंडियन स्पेक्टेकल कोब्रा आहे, सेमी अडल्ट साईज आहे. आणि तो त्या फ्रीजरखालनं काढताना दुसऱ्या एकाच्या दुकानात डीप फ्रीजरखाली गेला कॉम्प्रेसरच्या इथे, तिथूनही आम्ही त्याला सुरक्षित रेस्क्यू केलेला आहे. आणि आता रिलीज करायला आपण आपल्या नेहमीच्या परिचित जागेवर आलेलो आहेत. ती परिचित जागा कुठली ते तुम्ही ओळखून नक्की सांगायचं आहे मला, म्हणजे मला पण समजू दे माझे दर्शक किती जागरूक आहेत माझ्या बाबतीत. सो बघूया इंडियन स्पेक्टेकल कोब्रा. पळायची शक्यता जास्त आहे, बाकी काय. बॅक. सो गाईज तुम्ही आत्ता बघताय इंडियन स्पेक्टेकल कोब्रा, सेमी अडल्ट साईज आहे आणि आपण हा खालून रेस्क्यू केलेला आहे. ह्याच्याबद्दल एक वैशिष्ट्य तुम्हाला नंतर दाखवणार आहे व्हिडिओमध्ये, त्याची बॅक साईड्स. सो आत्ता तुम्ही बघताय त्याचा जो 10चा आकडा आहे त्याच्यावरती तुम्हाला 2 स्पॉट दिसतील व्हाईट कलरचे. बरेचसे लोक आम्हाला विचारतात की इंडियन स्पेक्टेकल कोब्राच्या बॅक साईडला म्हणजे फण्याच्या हुडच्या बॅक साईडला काय नक्षी असते. तर जसजशी ती डेव्हलप होत जाते तसतशी ती चेंज होते. प्रत्येक वेळेला 10चा आकडा असेलच असं नाही, कधी सर्कल असतो, कधी हाफ सर्कल असतो. आणि आता ह्याच्या 10च्या आकड्याच्यावरती तुम्ही बघू शकता 2 व्हाईट स्पॉट पण आहेत. सो तो जसजसा डेव्हलप होत जाईल, मोठा होत जाईल, तसतसे ते सर्कल गायब होतील.